श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, आपल्या या भक्तिमय परिवारामध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, श्रावण महिना सुरू झाला की वातावरण भक्तिमय होऊन जाते. सकाळी उठल्यावर महादेवाचे नाव देव्हाऱ्यात दिवा, शिवलिंगावर जल अभिषेक, बेलपत्र आणि संध्याकाळी स्वामी समर्थांचे नामस्मरण. मनाला एक वेगळीच शांतता मिळते. पण आज मला तुमच्याशी फक्त पूजापाठाबद्दल बोलायचे नाही. आज आपण भक्तीसोबत आपल्या आयुष्याबद्दलही थोडं मनमोकळं बोलणार आहोत. तुम्ही मला सांगा, आपण देवाकडे सुख मागतो, शांती मागतो, घरात सगळं चांगलं राहावं अशी प्रार्थना करतो, पण स्वतःच्या मनातील राग, चिंता आणि नकारात्मक विचार आपण कमी करण्याचा प्रयत्न करतो का? मित्रांनो, या श्रावणात एक छोट्याशा संकल्पना करूया. देवाची पूजा करण्याबरोबरच आपण आपल्या विचारांचीही पूजा करूया. सकाळी उठल्यावर मोबाईल पाहण्याआधी 2 मिनिटं शांत बसा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय. महादेवाला तुमचा श्रद्धेनुसार पाणी अर्पण करा, बेलपत्र वाहा आणि मनात एकच प्रार्थना करा, महादेवा, माझ्या घरात सुख शांती ठेव आणि मला योग्य मार्गदर्शन चालण्याची बुद्धी दे. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, आयुष्यात अडचणी प्रत्येकाच्या वाटेला येतात. कुणाला पैशाची चिंता असते, कुणाला मुलांची, कुणाला घरातील नात्यांची. काही लोक तर हसत असतात, पण त्यांच्या मनात किती दुःख आहे हे कुणालाच माहीत नसतं. म्हणून आज मी तुम्हाला एकच सांगते, परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वतःवरचा विश्वास सोडू नका. कधी आपल्याला वाटतं, माझ्याकडून काही होणार नाही, पण लक्षात ठेवा, आजच अपयश म्हणजे कायमचे अपयश नाही. आज नाही झालं तर उद्या प्रयत्न करा. पुन्हा काही झालं तर पुन्हा प्रयत्न करा. कारण देवावर श्रद्धा ठेवणं म्हणजे प्रयत्न सोडून देणं नाही. देवावर विश्वास ठेवून मेहनत करत राहणं हीच खरी श्रद्धा आहे. माझ्या माय बहिणींना तुमच्यासाठी खास एक गोष्ट सांगायची आहे. आपण घरातील प्रत्येकाची काळजी घेतो. मुलं, पती, आई, वडील, घरातील सगळेजण स्वतःसाठी वेळ काढतात का? या श्रावणात रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढा. देवाचं नामस्मरण करा, शांत बसा आणि स्वतःला सांगा, मी ही महत्त्वाची आहे, माझी स्वप्नही महत्त्वाची आहेत. मी प्रयत्न करणार आणि माझ्या आयुष्य चांगलं करण्यासाठी पुढे जाणार. मित्रांनो, संध्याकाळी देव्हाऱ्यात तुपाचा दिवा लावताना फक्त दिवा लावू नका, तर मनातील सकारात्मक ऊर्जाचा दिवा लावा. दिव्याची ज्योत पाहून मनात म्हणा, माझ्या घराचा अंधार दूर होऊ दे, माझ्या मनातील चिंता दूर होऊ दे आणि माझ्या घरात सुख शांती नांदू दे. आणि हो मित्रांनो, जर तुम्हाला हे विचार आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्ही श्रावणात महादेवासाठी कोणती सेवा केली? तुम्ही रोज जलाभिषेक करता का? बेलपत्र वाहता का? स्वामी समर्थांचा जप करता का? मला तुमचं उत्तर नक्की वाचायला आवडेल. मित्रांनो, शेवटी एवढंच सांगते,
देवावर श्रद्धा ठेवा, पण स्वतःवरही विश्वास ठेवा. प्रार्थना करा, प्रयत्नही करा. दुसऱ्यांना आनंद द्या आणि स्वतःही आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. शेवटी मनापासून म्हणते, श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर स्वामी समर्थ आणि महादेवाची कृपा सदैव राहो. पुन्हा भेटूया एका नवीन भक्तिमय आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. जर स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.